आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। आमची मागणी अशी आहे की इथं प्रादेशिक व्यवस्थापक जयश्री सोनकवडे मॅडम आहेत यांच्यापासून जेवढे बी संस्था चालक आहेत त्यांना गेल्या 6 महिन्यापासून एवढा त्रास आहे का ह्या वारंवार आमच्या प्रस्तावामध्ये त्रुट्या काढतात, म्हणून आम्ही त्रस्त झालो आहे। आणि त्रस्त होऊन ह्या प्रत्येक योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला परेशान करत आहे। याच्यामुळे आम्ही यांच्या बदलीसाठी व यांना बडतर्फ करावे म्हणून आमरण उपोषण लावलेले आहेत। आता ते त्यांना बहुतेक पैशाची अपेक्षा असेल, कोण जातीय द्वेष भावनेतून करू शकतात। आणि हे सर्व प्रस्ताव एका समाजाचे आहेत म्हणून ते पण त्यांना जवळपास होऊ शकतो। सरकार महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी आणि प्रदीप जयस्वाल साहेबांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं। आमच्या संस्था पूर्ण मंजूर केल्यात, काही बाकी आहेत आणि काही करणार आहेत। परंतु ह्या ज्या मॅडम आहेत, ह्या मॅडम आमचे प्रस्ताव पुढे पाठवत नाहीत आणि पाठवले बी तर त्याच्यामध्ये त्रुटी करून पाठवतात। म्हणजे ते परिपूर्ण प्रस्ताव मुंबईपर्यंत पोहोचले नाही पाहिजे, आम्ही इथंच रेंगाळलो पाहिजे, आमच्या प्रस्तावाला विलंब झाला पाहिजे। त्याच्याकरताना ते आमच्या प्रस्तावामध्ये विनाकारण त्रुट्या टाकत आहेत। आज राज्यपाल औरंगाबादमध्ये आहे, हा, आमचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलेले आहे। आणि पुढचे काय तुमची आमची पुढची भूमिका अशी राहील, जर सोनकवडे मॅडम प्रादेशिक व्यवस्थापक यांना जर बडतर्फ झाले नाही किंवा यांची बदली झाली नाही तर आमचं आमरण उपोषण आंदोलन हे कंटिन्यू रेग्युलर चालू राहील। आणि येत्या लवकरात लवकर जर निर्णय लागला नाही तर आम्ही मोर्चाच्या स्वरूपामध्ये आंदोलन करणार आहे। तुम्हाला काय वाटतं, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का काय? त्यांच्यावर दबाव वगैरे काहीच नाही कोणाचा, आशीर्वाद आहे त्यांच्यावर? त्यांच्यावर दबाव वगैरे कोणाचा काही नाही आहे। फक्त ते काय करतात, हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे। हुकुमशाही पद्धतीने असं काम करत आहे का त्यांना असं वाटतं मी इथली भाषा आहे, मी जे करील तीच पूर्व दिशा। प्रत्येक माणसाला एक खालचा दर्जाचा म्हणून माणूस वागणूक देते। त्याच्या ऑफिसमध्ये जर कोणी गेलं तर इथं बसू नका, तिथं जाऊन बसा, इथं उभं राहू नका, तिथं जाऊन उभं राहा, तुमच्या शर्टाची गुंडी उघडी आहे ती गुंडी लावा, म्हणजे अशा आरोतुरीची भाषा करतात। हे जे लोन आहे कसं भेटतात, कोणत्या लोकांना भेटतात? हा, हे जे लोन आहे, हे लोन आम्हाला गेल्या 15 वर्षापासून आमचे लोनचे प्रस्ताव प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये। आणि हे लोनचे प्रलंबित असताना गेल्या 6 महिन्यापासून मुख्यमंत्री साहेब झाले, मुख्यमंत्री साहेब प्रदीप जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आमचे प्रस्ताव सँक्शन होत आहे, मंजूर होत आहे। त्या जवळप्यानं ही बाई आमचे प्रस्ताव अडकून ठेवण्याचे काम करत आहे। जर आता मागणी पूर्ण झाली, तुम्ही अंमल पोहोचण्याला बसले, पुढचं पाऊल काय असेल तुमचं? जर मागणी पूर्ण झाली आमची मागणी जर पूर्ण झाली तर आम्ही आंदोलन स्थगित करून टाकू, नाही झाली तर रेग्युलर चालू ठेवू। आपलं पूर्ण नाव सांगा। अनिल साठे, माझे सहकारी विनोद बनकर। आणि ती बाई याच्या पहिले अगोदर भ्रष्टाचारामध्ये अनेक वेळा अँटी करप्शनमध्ये पकडले गेलेली आहे। सरकारने काय म्हणजे ते आता याची भूमिका लवकरात लवकर कळेल आपल्याला आता काय नेमकं तर।